नमस्कार. टी परीक्षा आजच झाली म्हणजे 23 नोव्हेंबरला झालेली आहे आणि या पेपरामध्ये आपण सर्वांनी एक तीर मारून आलेला आहे. आपण बघूया की प्रत्येक विषयामध्ये आपल्याला किती गुण मिळत आहेत. तर आपल्याकडे जो पेपर आहे टी 1 ज्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये गणित या विषयामध्ये तुम्हाला कितीपैकी किती गुण मिळाले तपासून बघूया आपण. आपल्याला माहीत असेल की आमचे जे व्हिडिओ होते त्या व्हिडिओमध्ये दिलेले सर्वचे सर्व प्रश्न जसे तसे आले आहेत. आपण जास्त आज जो आहे तो जास्त आपण त्याचे डिस्क्रिप्शन देणार नाही. फक्त विनंती एवढीच आहे की आज आमच्याकडे जो पेपर आहे हा सेट डी आहे आणि तुमच्याकडे समजा ए बी सी किंवा कोणते असे डी असेल तर जैसेचे तैसे आणि समजा दुसरा असेल तर फक्त प्रश्न काय होतील त्याचा क्रमांक इकडच्या तिकड होईल. बाकी पेपर जसाच्या तसा आहे. सेट डी वाल्यांना काही प्रॉब्लेम नाही, बोनस मिळाला आहे समजायचा. तर आपण बघूया प्रश्नांची उत्तरे काय येतील. तर पहिला जो प्रश्न आहे की हा जो प्रश्न आहे आलेखावर आधारित होता. कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. तर यामध्ये आपण बघू शकतो की हा जो गुरुवार जो दिवस आहे याच्यामध्ये कमाल आणि किमान तापमानाचा जो फरक आहे तो सर्वात जास्त, म्हणजे आपलं जे उत्तर होईल तो पर्याय क्रमांक 2 गुरुवार होईल. त्यानंतर 4 दिवसाच्या किमान तापमानाची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती. तुम्ही फरक काढला असेल, कसा निघाला सांगायची गरज नाही. याच्या उत्तर येईल 40 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर 11:15 वाजता घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर याच्याबरोबर जो उत्तर होईल तो होईल 112.5 अंशाचा कोन तयार होईल. चेक करून घेता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न इथे दिलेला होता की तिसरी ही पहिली त्रिकोणी असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती. आता याचं उत्तर तुम्ही काय लिहिलं असेल, समजा जर याचं उत्तर तुम्ही 441 लिहिलं असेल तर तुमचं उत्तर काय आहे, अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे 441, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 8, 2, 0, 7 हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. आता याची संख्या कोणती बनते तुम्ही बनवली असेल. आता संख्या तुम्ही बनवली असेल 8, 7, 2, 0 त्याच्यानंतर 2, 0, 7, 8. तर याचा जो फरक येईल तो किती येईल, 68,642 असं येईल. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. त्यानंतर नमिताने गृहोद्योगाची दसादसे 7.5 दराने जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर येईल 2,40,000 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30पैकी 24 गुण, गणितात 50पैकी 38 गुण आणि विज्ञानात 75पैकी 63 गुण व हिंदीत 90पैकी 63 गुण मिळाले. तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक गुण मिळाले. तुम्ही काढलं असेल. हा जो प्रश्न होता अतिशय सोपा होता. आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण होता असे प्रश्न. त्याचा पर्याय क्रमांक होईल 4 हा उत्तर असेल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की जी सोनालीताई आहे. सोनालीताई, ठीक आहे. सोनालीने 50 डझन केळी रुपये 60 डझन दराने खरेदी केली. तर याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जी काही विक्री करते त्याच्यामध्ये किती रुपये नफा किंवा तोटा होईल. याचे जो उत्तर आहे तर तिला 300 रुपये काय होईल, नफा होईल. उत्तर क्रमांक 2 याचा बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया की 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील असं दिलेलं आहे. त्याचा पर्याय क्रमांक 4 जोड्या तयार होतील. हा काय असेल त्याचं उत्तर असेल. आपली जी उत्तरे आहेत ही अगदी परफेक्ट उत्तरे आहेत. तुम्हाला किती स्कोर मिळाला आहे तुम्ही तपासून बघा. त्यानंतर पुढला जो प्रश्न आहे त्या पुढल्या प्रश्नाचा जो काही उत्तर आहे हा उत्तर दिसायला असं वाटतो पण याचं उत्तर दिसं सोपं आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1, 4 याचा काय होईल उत्तर येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं काय आहे उत्तर आहे. पुन्हा सांगतो ताई, हा सेट डी आहे. ज्यांचा सेट ए बी आणि सी असेल त्यांनी प्रश्न काय करायचं, मिळवून घ्यायचे. प्रश्न तेच आहेत, प्रत्येक सेटमध्ये प्रश्न तेच आहेत. ते फक्त प्रश्न काय झाले आहेत, इकडेच्या तिकडे झालेले आहेत. चला ठीक आहे. त्यानंतर 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1,000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या मिळतील हा एक प्रश्न होता. अतिशय चांगला प्रश्न होता. याच्या उत्तर येईल 3. तर एका ताटाच्या किमतीत 3 वाट्या मिळतील हा त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक विचारलं होतं. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 8 हा त्याचं उत्तर असेल. त्यानंतर एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या
5/4 पट असल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असेल 1 दिवस कमी लागेल, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया याचा, की पुढला प्रश्न काय म्हणत आहे की एका संख्येची 3 पट आणि 6 यांची बेरीज 15च्या चौपटी इतकी असेल तर त्या संख्येची निमपट किती. अतिशय सोपा प्रश्न होता. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 9 उत्तर असेल. त्यानंतर 5.25 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला डांबरीकरण करायचे हा जो प्रश्न होता, याचे जे उत्तर आहे याचं उत्तर येईल 4300 मीटर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर सकाळी 7:45 वाजता सुरू झालेल्या क्रिकेटचा सामना त्याच्या दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता, असा हा सोपा प्रश्न होता आणि आपण असे प्रश्न घेतले होते. याचे उत्तर काय येईल 6.25 तास. त्यानंतर 36,060 मण्यांपासून प्रत्येकी 12 मण्यांची एक माळ याप्रमाणे माळा तयार केल्यास जास्तीत जास्त किती माळा तयार होतील, हा एक प्रश्न होता. आता याचं उत्तर काय येईल 3005. तुमचं उत्तर तुम्ही तपासून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. एका पुस्तकाची 5/7 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील, असा हा प्रश्न होता. आणि याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 196 व्हायचं उत्तर असेल. त्यानंतर पुढला 4.5 किंवा 4.5 मीटर कापडापासून 2 शर्ट शिवले जातात तर 15 शर्ट शिवण्यासाठी किती कापड लागेल, हा प्रश्न होता. त्याचं उत्तर येईल 33.75 मीटर. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की हा आकृतीवरचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये काय झालं जी त्याच्यामध्ये ओ हा केंद्र असलेला वर्तुळ, ठीक आहे. त्याचा जो उत्तर येईल तो उत्तर काय येईल 112 डिग्री, ठीक आहे. त्यानंतर काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,020 रुपये मिळते. हा जो प्रश्न आहे, कारण की आता जास्त काही बघणार नाही आपण, सर्व काय करू आपण गोले भरून आलो आहोत, आपण उत्तर लिहून आलो आहे, फक्त उत्तर पासूया. याचं उत्तर येईल 240 रुपये. त्यानंतर जो पुढला प्रश्न आहे की 5 कुटुंबांना अनुक्रमे 45 किलोग्राम 60 किलोग्राम 50 किलोग्राम 40 किलोग्राम आणि 30 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवले तर ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरावे, असा प्रश्न होता. त्याचे उत्तर काय येईल 42 किलोग्राम असा त्याचं काय होईल उत्तर होईल. ठीक आहे. आपण पुन्हा सांगतो, हा जो सेट आहे हा सेट बी आहे. बी सेट आपण बघत आहोत. तुमच्याकडे समजा दुसरे सेट असतील तर प्रश्न तेच असतात, फक्त आलटून पालटून बघायचे. त्यानंतर पुढला प्रश्न होता की एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कोनाचे माप किती. आता इथं म्हटलेलं की एक जो माप आहे तो 125 आहे, सर्व किती होतील 360. तर 360 मधून 125 गेले म्हणजे 235 अंश हा त्याच्या काय होईल उत्तर होईल. त्यानंतर पुढला जो आकृतीवरचा जो प्रश्न होता त्याला खाली आकृती पंचकोनी चितीच्या शिरोबंदीची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, तर याचं उत्तर तुमचा काय निघायला पाहिजे 3 ने जास्त आहे, तुमचा उत्तर निघायला पाहिजे. पुढला प्रश्न पुन्हा आकृतीवरचा दिलेला आहे. अरे काय झालं जी काय झालं ठीक आहे बघूया. पुढला प्रश्न आकृतीवरचा होता आणि याचा जो खरा उत्तर आहे आकृतीवरचा म्हणजे 116, जे सेट डी वाल्यांचे 116 आहे, तर त्याचं खरं उत्तर काय होईल, त्याचं खरं उत्तर होईल 38.4 सेंटीमीटर. त्यानंतर रुपये 8,400 रकमेत 200 व 500 किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत, असा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर काय होईल 24 असं त्याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ किती, असा प्रश्न आलेला होता. त्याचं उत्तर काय असायला पाहिजे 99 चौरस मीटर त्याचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर 50 सेंटीमीटर लांब 120 सेंटीमीटर रुंद 90 सेंटीमीटर उंची असणाऱ्या इष्टिका चिती आकाराच्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 रुपये चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल, असा हा प्रश्न होता. याचा उत्तर काय असायला पाहिजे, याचं उत्तर असायला पाहिजे 423 रुपये. ताई तुमच्याबरोबर निघाला का, मला कमेंट्स करून सांगायच्या. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा आपण गणिताचा जो प्रश्न बघूया की खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी कोणती. सहमूळ संख्या नसलेली जोडी आहे आणि याचं उत्तर काय असायला पाहिजे 207 व 195 म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचा काय असायला पाहिजे उत्तर असायला पाहिजे. प्रत्येक विषयाचे जे उत्तरपत्रिका आहेत त्यांचे यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही नक्कीच तुमचा स्कोर किती आहे ते आम्हाला कळवा. इथेच थांबतो. नमस्कार.